राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे, अपत्या परीपादवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सदा शिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम, वंदे गुरु परंपराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताई यांच्या चरणाला वंदन करतो. आपण सगळ्या साधकांना नमस्कार करतो. सज्जनगडहून जे लोक नवीन जॉईन झाले आहेत, मला वाटतं की ते मला पहिल्यांदाच ऐकतात आहे. यातल्या शैवलताई आणखीन एक दोघांनी मला ऐकलं आहे, बाकीच्यांनी गडानंतर तरी मला ऑनलाईन कधी ऐकलेलं नाही. आज ऐकण्याचा तो योग आपणा सगळ्यांच्या समक्ष आलेला आहे. माझ्या समोर कठीण काम आहे, कारण तनु चतुष्टय निरूपण विषय बोलायचा आहे. या विषयामध्ये उदाहरणं नाही आहेत, आणि जे काही सगळं सांगणं चालू आहे मागच्या समासापासून ते तत्वाचं निरूपण आहे. आणि तनु चतुष्टय निरूपण याच्यासाठी करायचं आहे की त्यातून तत्व कळलं पाहिजे. आता तत्व जर कळलं पाहिजे तर निरूपण करणं गरजेचं आहे आणि निरसन करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून चत्वार देह निरसन नावाचा समर्थांचा समास आहे, आणि हा तनु चतुष्टय निरूपण नावाचा समास आहे. निरसनामध्ये निरसन आहे म्हणजे ते मिटवून टाकणे असं आहे, आणि निरूपणामध्ये ते जाणून घेणे असा फरक आहे. दोन मधला भेद जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला इथे काय सांगितलंय हे जाणून घेण्यासाठी समर्थांनी या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी सांगून ठेवल्या. खूप बारीक आहे हो, खूप बारीक आहे. किती प्रमाणात बारीक आहे हे एकदा तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की कुंडलिनी कशी येते, प्रत्येक वाणी कशा पद्धतीने कार्य करते. सगळ्यात पहिल्यांदा तर खालचं जे स्फुरण आहे नाभीच्या खाली म्हणजे मणिपूर चक्रामध्ये, ते जे स्फुरण आहे त्या सामान्य जे स्फुरण आहे त्या स्फुरणाला परावाणी असं म्हणतात. वाणीच्या स्फुरणाबद्दल बोलताय बरं का, कुंडलिनी जागृती बद्दलची भाषा नाही. ती गुदद्वाराच्या खाली चक्रापासून सुरू होते, तो विषय नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी नाभीच्या खाली होणार जे स्पंदन आहे शब्दरूप, त्याबद्दल बोलणं चालू आहे. आणि ती परावाणी आहे. ती जी परायवाणी आहे ती हृदयस्थानी गेली की मग ती पश्चंती म्हणून समोर येते, आणि पुढे ती मध्यमा बनते कारण ती कंठामध्ये येते. आणि जेव्हा ती जिव्हेपासून औष्ठातून बाहेर पडते त्यावेळेला त्याला वैखरी असं म्हणतात. अशा पद्धतीने वाणी चार प्रकारच्या, परा,
पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आता या 4 प्रकारच्या वाणी आहेत. आता त्या वाणींचं उगमस्थान काय आहे? तत्वनिरूपणातला भाग आहे. बरेच दिवसाची गॅप झाल्यामुळे मागचे गुरुवार आणि शुक्रवार झाला नाही, म्हणून थोडासा गोषवारा घेतोय. समाज सगळा तो घेत नाही आहे इथे, एवढं लक्षात ठेवा. थोडासा गोषवारा घेतोय आणि मग विचाररहित स्फुरण ही स्वतःची सामान्य जाणीव अंतःकरण चिदाभासाने प्रकाशित झाल्यामुळे ते जाणीवयुक्त होतं आणि मग मला अंतःकरण आहे असं कळतं. मग आता अंतःकरण कार्यपरत्वे वेगवेगळ्या नावाने काय केलं जातं, ओळखले जातं. ज्या वेळेला अंतःकरण संकल्प विकल्प करतं तेव्हा त्या अंतःकरणाला मन असं म्हणतात. पुढे तेच अंतःकरण ज्या वेळेला संकल्प विकल्प न करता एका गोष्टीवर ठाम होतं तेव्हा त्याला निर्णय घेण्याची क्षमता आली असते. त्या निश्चयात्मक अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. घेतलेला निश्चय जे धरून ठेवतं आणि त्या निश्चयाबद्दलच चिंतन करतं त्याला चित्त असं म्हणतात. आणि पुढे मी असं केलं, मी तसं केलं, मी यू केलं आणि मी त्यू केलं, त्यावेळेला याला काय म्हणतात, अहंकार असं म्हणतात. अशा 4 वाणी सांगितल्या. तसं अंतःकरण पंचक सांगितलं. अंतःकरण चतुष्टय झालं सांगून त्या अंतःकरणाला जे चेतना चलायमान करत म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. असं ते 5 ते चिदाभासामुळे होत. चिदाभास तुम्हाला माहिती असणार आहे, खात्री आहे मला. तसं अंतःकरण पंचक आहे, प्राण पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, विषय पंचक आहे. 5 अंतःकरण. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 5 झाले. मग प्राणपंचक, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. नंतर ज्ञानेंद्रिय पंचक. काय आहे ज्ञानेंद्रिय पंचक? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे कसे? शब्द कशामुळे? कानामुळे. स्पर्श कशामुळे? त्वचेमुळे. म्हणजे कान, त्वचा, डोळा, वाणी आणि नाक. त्यानंतर कर्मेंद्रिय जीभ, हात, पाय, शिश्न आणि गुद. आणि विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मला माहिती आहे की आजचा विषय क्लिष्ट आहे. क्लिष्ट विषयाला दुसरे उदाहरण देता येणार नाही. आणि अशा पद्धतीने हा विषय आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. आता आकाशाचे गुण कोणते वगैरे वगैरे हे सगळे या ठिकाणी सुद्धा तनु चतुष्टय निरसनामध्ये मांडलेले आहेत. आणि ते या ठिकाणी पुन्हा घेणं आहे मला. तर त्यावेळेला म्हणून काही 8व्या समासात 8व्या दशक 7वा 8व्या समासातलं आणि काही 9व्या समासातलं असं एकत्रितपणे मांडायचं आहे. आपण आता आपल्या या समासावर येऊ. तनु चतुष्टय निरूपण. कशावर येऊ? तनु चतुष्टय निरूपण. तनु चतुष्टय म्हणजे 4 देह. कोणते आहेत 4 देह? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. तुम्ही सगळे म्हणाल की अरे आम्हाला तर हे देह नाही दिसत हो. अहो, कारण देह दिसत नाही तर महाकारण देह कसा दिसणार? स्थूल देह तुमचा माझा सगळ्यांना दिसतो. आरशामध्ये पाहिला की आपण पाहू शकतो. कोणी उंच असतं, कोणी ठेंगणं असतं, कोणी जाड असतं, कोणी बारीक असतं, कोणी गोरं असतं, कोणी काळं असतं. याला स्थूल देह असं म्हणतात. तनु चतुष्टयातला स्थूल देह हा आहे. आता सूक्ष्म देह अंतःकरण, मनोबुद्धी, चित्त, अहंकार हा सूक्ष्म देह झाला. आता सूक्ष्म देह असतं दिसत नाही हो. मन दिसतं का? बुद्धी दिसते का? अहंकार दिसतो का? म्हणून अंतःकरण दिसत नाही पण असतं ना, म्हणून त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात.
आणि तो गाढ झोपेमध्ये हरवलेला असतो. सूक्ष्म देह गाढ झोपेमध्ये हरवलेला असतो. आता गाढ झोपेमध्ये स्थूल देहही कळत नाही, सूक्ष्म देहही हरवला आहे, तर मग कारण देह आम्हाला कसा कळणार? आम्हाला काहीही कळत नाही. हे जेव्हा जाग आल्यानंतर कळतं, ते ज्याला कळलं तो कारण देह आहे. पहा आता, स्थूल देह चटकन कळला, फोटो मध्ये पण येतो. सूक्ष्म देह फोटो काढून येत नाही. पण ब्लड प्रेशर वाढलं असेल तर ब्लड प्रेशरच्या मशीन मध्ये चढाव उतार, ईसीजी मध्ये चढाव उतार पाहायला मिळतात. पण कारण देह पकडता येत नाही. काहीच नसतं आणि कुठल्याच देहाची जाणीव नसते, त्याला कारण देह असं म्हणतात. आता प्रश्न आला तो महाकारण देहाचा. फक्त साधकालाच महाकारण देह असतो, इतरांना महाकारण देह नसतो. श्री गुरु ज्या वेळेला साधकाला साधन देतात आणि त्या साधनातून मी ब्रह्म आहे ही वृत्ती उदयाला येते, त्या वृत्तीला महाकारण देह असं म्हणतात. किती जणांना माहिती आहे हे? म्हणून महाकारण देह फक्त साधकांना असतो, तेही गुरु अनुग्रहित असलेल्या साधकांना असतो. बाकीच्यांना नाही. आपल्या मनाने पुस्तक वाचन करणे, मंदिरात जाणे, व्रत वैकल्य करणे, यांना महाकारण देह ठाऊक नसतो आणि नसतो सुद्धा. मला माहिती आहे की सज्जनगडावर ज्या 10-12 भगिनी भेटल्या, त्यांना हा विषय कठीण जाणार आहे. हा विषय कोणालाही कठीणच जाणार आहे. म्हणून मला पुन्हा उद्या फोन करा, विचारा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. संकोच करू नका. अशा पद्धतीने साधकालाच फक्त महाकारण देह असतो आणि चत्वार देह जाणव, काय म्हणतात समर्थ, हे 4 देह साधकांनी जाणून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, अनुभवले पाहिजे, कळले पाहिजे. चत्वार देह जाण, याला तनु चतुष्टय निरूपण असं म्हणतात. आता जागृतीमध्ये स्थूल देह असतो, परंतु स्वप्नामध्ये स्थूल देह नसतो, पण मन कार्य करत असतो, म्हणून स्वप्नामध्ये सूक्ष्म देह असतो. सुषुप्तीमध्ये स्थूल आणि सूक्ष्म दोनही देह नसतात, पण ते नाही हे मला जाग आल्यानंतर कळतं, त्याला सुषुप्ती असं म्हणतात. त्यालाच कारण देह असं म्हणतात. आता समजावून सांगण्याला कठीण आहे ती तुर्य अवस्था. जागृतावस्था तुम्हा मला माहिती आहे, स्वप्नावस्था तुम्हा मला जागृती एवढी स्पष्ट माहिती नाही. सॉरी काका, पुन्हा सांगा. सॉरी काका, पुन्हा सांगा. जागृती तुम्हाला आणि आम्हाला स्पष्टपणे कळते, इथूनच ऐकायचंय ना. त्याचे 2 वाक्य आधीचे. मी त्याचे असं 2 काही वाक्य आधीचे. नोट्स काढून वगैरे बोलत नसल्यामुळे मला असं, माझ्या समोर काही अशा नोट्स वगैरे काही नाही आहेत. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. स्थूल आणि सूक्ष्म दोनही देह जेव्हा नसतात, हे जाग झाल्यानंतर जेव्हा कळतं, त्यावेळेला निद्रितावस्थेतल्या त्या देहाला कारण देह असं म्हणतात.
श्री गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतरच महाकारण देह साधकाला असतो. इतरांना महाकारण देह नसतो. सर्वसामान्यांना तीनच देह असतात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. साधकाला मात्र 4 देह असतात, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. साधकाला वाटचाल महाकारण देहातून करायची आहे आणि प्रापंचिकाला वाटचाल स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहातून करायची असते. हे 4 देह आम्ही जाणून घेतले पाहिजे. ऐसे हे चत्वार देह जाण. या 4 देहांच्या 4 अवस्था पण असतील की नाही हो. म्हणून स्थूल देहाची जागृती ही अवस्था आहे, सूक्ष्म देहाची स्वप्न ही अवस्था आहे. कारण देह जागृतीतही नसतो आणि स्वप्नातही नसतो, तो गाढ निद्रेमध्ये असतो. त्याला सुषुप्ती ही अशी अवस्थेचं नाव आहे. त्याला सुषुप्ती असं म्हणतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 देहांच्या 3 अवस्था झाल्या. आता सुषुप्ती अवस्थेच जर वर्णन करता येत नाही, तर 4थ्या अवस्थेचं वर्णन कसं करता येईल? सुश्रुतचा फोन येतोय, बोलून घेत आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्यातल्या सुषुप्ती अवस्थेच वर्णन आम्हाला करता येत नाही. स्वप्नावस्था आम्ही जाणीवपूर्वक पाहू शकत नाही. सुषुप्ती अवस्था आहे हेही आम्हाला कळत नाही, तर तुर्यावस्थेबद्दलचं वर्णन कसं करायचं? म्हणून तुर्यावस्था अनुभवणे हाच त्याचा रस्ता आहे. तुर्यावस्थेमध्ये जागृती असते पण शरीराचं भान नसतं. तुर्यावस्थेमध्ये जागृती असते परंतु विचार, स्वप्नासारखे सूक्ष्म विचार सुद्धा नसतात. आणि तुर्यावस्थेमध्ये जागृती असल्यामुळे कारण देहासारखी निद्रा सुद्धा नसते. अनुभवाचा विषयावर हा. म्हणून तुर्या जाणावी, याला चतुर्थावस्था असा सुद्धा शब्द आहे. बघा 9:30 होतात आहे, आपली पहिली ओळ चालू आहे आणि यांना अशी उदाहरणं देता येणार नाही, कारण सुषुप्तीच उदाहरण देता येत नाही. तुम्ही स्वतः गाढ झोपले तर तुम्ही उदाहरण देऊ शकता का? मी कसा गाढ झोपलो, मी असा गाढ झोपलो, हे जर तुम्ही सांगूच शकत नाही. मी असं स्वप्न पाहिन असं सांगू शकतो का आपण? स्वप्न पाहणं आपल्या हातात नाही. मनोराज्य नव्हे, मनोराज्य जागेपणी स्वप्न पाहणे, स्वप्नासारखी अवस्था अनुभवणे, याला मनोराज्य असं म्हणतात. मी राजा झालो, माझी राज्यामधून मिरवणूक निघत आहे, याला मनोराज्य म्हणतात, स्वप्न नाही म्हणत. देहाचं भान संपल्यानंतर सूक्ष्म देह सुद्धा ज्या वेळेला विसर्जित होण्याकडे जातो, म्हणजे स्वप्न सुद्धा ज्या वेळेला धूसर व्हायला लागतं, स्वप्न पाहणं म्हणजे हातात नाही, तेही धूसर झाल्यानंतरची जी स्थिती, त्याला कारण देह असं म्हणतात. आणि कारण देहाचं वर्णनच करता येत नसल्यामुळे, कारण देह हा आमच्या जन्माला कारण आहे. गर्भावस्थेमध्ये प्रत्येक जीव हा कारण देहात असतो. कारण देहातून तो स्वप्न स्थितीमध्ये जातो. सुषुप्तीमधून कुठे जातो? तो स्वप्नामध्ये जातो. आणि स्वप्नामधून तो जागृतीमध्ये येतो जन्मल्यानंतर. परंतु गर्भामध्ये त्याला स्वप्न पाहता येतात. म्हणून लहान मूल हातपाय झटकतं गर्भामध्ये आणि ते मातेला कळतं. आपला विषय त्याच्याही पलीकडचा आहे आणि त्याला म्हणतात तुर्या. तुर्यामध्ये जागे पण असतं, पण जागा आहे हे भान नसतं. तुर्यामध्ये स्वप्न नसतं,
मी पाहणारा आहे हे भान नसतं. तुरियेमध्ये सुषुप्ती कधीही नसते, परंतु जागेपणा असतो, पण वृत्ती राहित्य असतं, त्याला तुरिया असं म्हणायचं. बस एवढंच वर्णन करता येईल. जिथे वृत्तीच नाही तिथे वर्णन कसं करणार? आणि म्हणून महाकारण देह, चार देहातला महाकारण देह फक्त साधकाला असतो, आणि तुर्यावस्था महाकारण देहामध्ये सारखा सारखा जो राहतो त्यालाच अनुभवायला येते, बाकीच्यांना अनुभवायला येत नाही. नाही आणि नाही. अचानकपणे आश्चर्यचकित झाल्यानंतर शरीराचं सगळं भान निघून जातं, अशी एखाद्या वेळेला जी स्थिती असते ती पण तुर्या असते. अचंबित झालेल्या स्थितीमध्ये ही तुर्या आहे. विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्येगात्मा हे चार अभिमान आहेत. मला वाटत नाही की हा समास माझा पूर्ण होऊ शकेल. बघतो. मी जागा आहे, हा जागृती अभिमानी आत्मा, याला विश्व असं म्हणतात. मी स्वप्न पाहतो, हा स्वप्नाभिमानी आत्मा, याचं नाव तैजस आहे. शंकराचार्यांच्या तत्वबोध ग्रंथामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आणखीन आत्मबोध या प्रकरण ग्रंथात पण दिलेलं आहे शंकराचार्य. या व्यतिरिक्त विवेक चूडामणी मध्ये हा विषय आहे. या व्यतिरिक्त पंचदशी मध्ये हा विषय आलेला आहे. ज्याला जे पुस्तक उपलब्ध होत असेल त्यातनं त्यांनी बघावं. जागृती अभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात, स्वप्नाभिमानी आत्म्याला तैजस असं म्हणतात, आणि सुषुप्ती अभिमानी आत्मा जो आहे त्याला प्राज्ञ असं म्हणतात. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती अभिमानी आत्मे आम्हाला सांगता आले, परंतु तुर्याभिमानी जो आत्मा असतो त्याला प्रत्येगात्मा असं म्हणतात. म्हणून प्रत्येगात्मा परमात्मा एकत्र होती, अपुराची आरती देवाधी देवा, उजळो देवाधी देवा. प्रत्येक आत्मा आणि परमात्मा एकत्र होणं, तुर्या ही आत्मरूपच आहे. आणि म्हणून विश्वाचा जो भोग आहे, म्हणजे जागृती अभिमानी आत्म्याचा जो भोग आहे, हा नेत्रस्थानी आहे. माझं आजचं सगळं समजवणं सगळ्यांना कठीण वाटणार आहे, परंतु त्याला पर्याय नाही. दुसरं, जागृती अभिमानी जो विश्व आहे त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? ठिकाण नाही सांगितले तर कळेल कसं हो? त्याला म्हणतात नेत्र. तैजस, तैजसाचं सुषुप्ती अभिमानी आत्मा याचं राहण्याचं ठिकाण कंठस्थान आहे. प्राज्ञ, सुषुप्ती अवस्थेमध्ये सुषुप्ती अभिमानी आत्मा जो आहे त्याचं राहण्याचं स्थान हृदय आहे. आणि तुर्या अभिमानी जो आत्मा त्याचं नाव प्रत्येक आत्मा आहे, त्याच्या राहण्याचं ठिकाण मूर्धनी आहे. मूर्धनी ही जागा कोणती असते वगैरे वगैरे वगैरे, इतकं बारकाव्यात जाऊ नका. कोणी म्हणेल नाही आम्हाला सांगाच बा, तर ब्रह्मरंध्र आणि खालून इथून टाळू याच्या मधून जर दाभण घातलं तर जो मधला पॉइंट आहे त्याला मूर्धनी असं म्हणतात. ठीक आहे, एवढा मुद्दा इंटरसेक्शन होतो त्याचा. असा सरळ खाली इथपर्यंत हनवटीच्या मागचा बाजू आणि ब्रह्मरंध्र याच्या मधून सरळ रेष, आणि इकडे टाळूच्या वरती तो मूर्धनी नावाचा भाग आहे. असं आता विश्वाला स्थूल भोग भोगावे लागतात, तैजसाला प्रविविक्त भोग भोगावे लागतात, म्हणजे स्वप्नाचे भोग भोगतो. स्थूल जो विश्व आहे, स्थूल देहाभिमानी आत्मा, त्याला स्थूल भोग, सूक्ष्म देहाभिमानी आत्मा तैजस त्याला प्रविविक्त म्हणजे स्वप्नाचे भोग, आणि प्राज्ञ
म्हणजे कारण देहाभिमानी आत्मा त्याला आनंद भोग. आणि म्हणून हा जो सुषुप्ती मधला आनंद आहे हा ब्रह्मानंद नाही. आवाज माझा पण जाण्याकडेच आहे. घरात एकदा व्हायरल आलो की ते सगळ्यांना धरत असतच. तर गाढ झोपेमध्ये असलेला जो आनंद हा अज्ञानजन्य आनंद आहे, आत्मजन्य आनंद नाही. जन्य म्हणजे जन्मलेला. आणि म्हणून त्या ठिकाणी असलेला गाढ झोप सगळ्यांना हवी असते. तिथे असलेला जो आनंदाचा भोग आहे त्या भोगामध्ये जो राहील तो मोक्षाला जात नाही. जागृतीमध्ये गाढ झोपेत इतका चांगला आनंद ज्याला भोगता येतो त्याला आनंदावभास भोग असं म्हणतात. हा तुर्यावस्थेमध्ये अनुभवाला येतो. याला चार भोग असं म्हणतात. म्हणजे चार देहांचे चार भोग. समजलं का? कोणी ताई मघा बोलल्या होत्या, काही अडचण असेल तर बोलून घ्या, विषय सूक्ष्म आहे. नाही काका, समजलं मला तुम्ही जे सांगितलं ना, हा. समजलं मला. बरं. धनश्री ताई आहे का? हो हो, छान बर समजलं काका. बर. आकार उकार मकार अर्धमात्रा आणि बिंदू. आकार उकार मकार अर्धमात्रा. हा जो अर्धमात्रेपर्यंत ओंकार आहे त्याच्याबद्दल सांगतात. त्या चार देहांचा काय आहेत या मात्रा आहेत. आणि हा जो बिंदू आहे ना हा साक्षी आहे. त्याचं वर्णन 9व्या ओवीमध्ये समर्थांनी केलं. सध्या आपण 4थ्या ओवीवर आहोत. चार गुण कोणते? तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्व गुण असे चार गुण आहेत. मग आता चार शक्ती कोणत्या? क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञान शक्ती अशा चार चार देहांच्या शक्ती आहेत. आणि अशा पद्धतीने 32 तत्व आहे. आणि दोघांचे म्हणजे व्यष्टी आणि समष्टी मिळून ते 50 आहेत. आणि अवधी मिळून व्यासी तत्वे अज्ञान आणि ज्ञान. याच्यात ज्ञान अज्ञान सगळं तत्व मिळवलं तर ते एकूण 82 होतात. किती होतात? 82. आणि हे 82च्या 82 तत्वे ब्याऐंशीच्या 82 तत्वे माईक आहे हे ओळखून घेतलं पाहिजे. आणि मग माईक आहे हे जो ओळखतो त्याला साक्षी असं म्हणतात. तो साक्षी मी आहे. आता हे जे ओळखले जात त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्या वेळेला ओळखता येत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञान आणि अज्ञानाचं जेव्हा निरसन होतं त्याला साक्षी असं म्हणतात. म्हणून साक्षी हा परिस्थिती सापेक्ष आहे. आत्मा वास्तविक दृष्ट्या साक्षी नाही, नाही आणि नाही. एकदा आत्मरूप मी साक्षी आहे अशा पद्धतीने पहिले साक्षीत्व ओळखायचं, साक्षीत्व करायचं. आणि मिथ्या जगताचं साक्षीत्वही मिथ्या आहे हे जाणून तद्रूप व्हायचं. ते तत्व मी आहे हे ओळखलं की चार देहांचा निराश झाला, झाडा झाला. चौदेहांचा झाडा झाला. तत्वी समुदाय विराला. तेथे कोण्या पदार्थाला काय म्हणावे? देहांच्या निरसनाबरोबर ज्ञानही नाहीस होतं आणि अज्ञान सुद्धा नाहीस होतं. अशा पद्धतीने चार देहांचा निराश होतो. जड झालं असेल तर थांबू, राहिलेलं पुन्हा उद्या कर. थांबायचं का? कारण आजचा विषय उदाहरणं देऊन समजावून सांगण्याचा नाही आहे.
सापेक्ष उदाहरण, गाढ झोपे सापेक्ष उदाहरण कोणतं मिळेल तुम्हाला? आपण कोमा म्हणूया, मी मेडिकल फील्ड मध्ये आहे म्हणून, पण कोमाचं गाढ झोपेशी तुलना करायला कोण शिल्लक आहे? कोमामध्ये मी शिल्लक आहे का? नाही. गाढ झोपेमध्ये मी शिल्लक आहे का? नाही. मग दोघांनाही मी हरवला असल्यामुळे कोमा आणि गाढ झोप यांची तुलना कोण करेल? करणारा कुठे उरला? आणि म्हणून हा विषय तसा जड आहे. असा जड विषय तुम्ही म्हणाल तर आपण इथे थांबू, कारण विराट, हिरण्यगर्भ, महत, अव्याकृत या गोष्टींच्या सुद्धा कल्पना मांडायच्या आहे. एका दिवशी डोक्याला हे खूप 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 जड होईल आणि मग तुम्ही पुन्हा म्हणाल की सांगितलं तर खूप छान, पण आम्हाला काहीच कळलं नाही. असं होऊ नये म्हणून उद्या आपण घेऊया. आज आपण इथे थांबू. उद्या पुन्हा अर्धाच तास घेऊया, 9 ते 9:30 बस. अशा पद्धतीने तनु चतुष्टय निरूपण आपण पूर्ण करूया. तेही माझ्या आवाजाने साथ दिली तर, नाही तर मग नोटीस टाकेल. उद्या राहिलेला अर्धा घेऊया, अर्धा पूर्ण करू आणि उद्याचे दिवस 9:30 पर्यंत आवाज चांगला असेल तर घेतो, आज शब्द देत नाही. उद्या नोटीस बघा, सुटीची नसेल तर आपण घेऊया अर्धा तास. आपण इथे थांबू. राम कृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम कृष्ण.